Hello, friends. In this session, we are going to learn a very interesting story, The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right, up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now, there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Now we'll see the explanation of the story. One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. One day म्हणजे एके दिवशी a wild boar. A wild boar means living in a jungle and boar means a wild pig. So एके दिवशी एक wild boar म्हणजे रानडुक्कर, एक रानडुक्कर, it was sharpening his its tusk, or a wild boar was sharpening his tusk. And where was he sharpening his tusk? Against the bark of a tree. Now, tusk means what? A pair of long pointed teeth that some animals like elephant have. म्हणजे त्याचे ते सुळे असतात, त्यांना टस्क असं म्हटलं जातं. अँड बार्क ऑफ अ ट्री म्हणजे झाडाची साल म्हणतो आपण त्याला. बार्क मीन्स अ टफ आउटर कवरिंग ऑफ अ मेन ट्री ट्रंक अँड ब्रांचेस. सो तर त्या झाडाच्या सालीला तो वाईल्ड बोर त्याचे जे दात आहेत, त्याचे ते सुळे आहेत, तर ते पाजवत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. आणि तो हे काम मात्र अतिशय केअरफुली, अतिशय काळजीपूर्वक करत होता. आता इथे केअरफुली हा शब्द बघा, त्याला एल-वाय प्रत्यय लागलाय. केअरफुल आणि त्याला एल-वाय लागलाय. म्हणजे त्याचं रूपांतर केअरफुल हा ॲडजेक्टिव्ह असतो आणि केअरफुली हा ॲडवर्ब झालेला आहे. सो ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. वॉज डुईंग, आता वॉज डुईंग म्हणजे करत होता. त्याच्या अगोदरची फ्रेज बघा, अगोदरच्या वाक्यामध्ये वॉज शार्पनिंग. वॉज शार्पनिंग म्हणजे पाजवत होता किंवा त्याला धार लावत होता. सो वॉज शार्पनिंग, वॉज डुईंग. आता हे चालू भूतकाळातील ही वाक्य आहेत. म्हणजे ते करत होता, जात होता, काय म्हणतो आपण, पाजवत होता इत्यादी. आता त्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युअस पास्ट टेन्स असं म्हटलं जातं. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. आणि त्याच जंगलामध्ये एक फॉक्स राहत होता. आता इथे लिव्ड या शब्दाला अंडरलाईन करा. लिव्ह या शब्दाचं, लिव्ह म्हणजे राहणे आणि लिव्ड म्हणजे राहत होता. देअर लिव्ड अ फॉक्स हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे त्याला सिम्पल पास्ट टेन्स असं म्हटलं जातं. लिव्ह या शब्दाचं पास्ट टेन्स आहे लिव्ड. सो देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स इन द फॉरेस्ट. He was always looking for a chance.
वॉज लुकिंग. वॉज लुकिंग म्हणजे तो पाहत होता. पुन्हा एकदा इथे कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. म्हणजे ही वॉज ऑलवेज लुकिंग, नेहमीच. ऑलवेज मीन्स नेहमीच तो एक संधी पाहत होता. अ चान्स म्हणजे संधी. टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स इन द फॉरेस्ट. टू मेक फन ऑफ म्हणजे थट्टा करणे, मस्करी करणे. टू मेक, आता इथे टू मेक या शब्दाला देखील अंडरलाईन करा. इथे त्याला जेव्हा टू लागल्यानंतर क्रियापद मूळ रूपात लिहिलेलं असतं आणि ते मूळ रूपातच येतं, त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. टू मेक. सो ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ म्हणजे गंमत करणे, चेष्टा करणे, ऑफ अदर एनिमल्स इन द फॉरेस्ट. त्या जंगलातील इतर प्राण्यांची चेष्टा मस्करी करण्याची तो संधी पाहत होता. And when he saw the wild boar, he decided to tease him. When म्हणजे जेव्हा. And when म्हणजे जेव्हा he saw the wild boar. He saw the wild boar. See या शब्दाचा वर्बचा पास्ट टेन्स आहे saw. म्हणजे पाहिलं. सो when he saw the wild boar, जेव्हा त्यांनी त्या रानडुकराला पाहिलं, he decided to tease him. आणि त्याने त्याची खोड काढावी, त्याची चेष्टा करावी, मस्करी करावी असं ठरवलं. डिसाइडेड. आता डिसाइड म्हणजे ठरविणे आणि डिसाइडेड हा त्याचा पास्ट टेन्स आहे. टू टीज हिम, त्याची खोड काढणे. टू टीज. आता पुन्हा इथे अंडरलाईन जर केलं, टू टीज हा पुन्हा इन्फिनिटिव्ह वर्बचा इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. सो ही बिगॅन. बिगिन या शब्दाचा पास्ट टेन्स आहे बिगॅन. म्हणजे त्याने सुरुवात केली. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. टू वॉक आता पुन्हा इथे इन्फिनिटिव्ह आहे. अराउंड द ट्रीज. अराउंड म्हणजे सभोवती. आता अराउंड हा प्रिपोजिशन आहे. सो ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज म्हणजे तो झाडांच्या भोवती तो फिरायला त्याने सुरुवात केली. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. आणि तो कुठे पाहत होता? लुकिंग, ही वॉज लुकिंग लेफ्ट अँड राईट. लेफ्ट म्हणजे डावीकडे, राईट म्हणजे उजवीकडे. म्हणजे इथे अपोजिट शब्दांच्या पेयर आलेले आहेत बघा. अप म्हणजे वर अँड डाऊन. सो ही वॉज लुकिंग लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्कॅर्ड. सो ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट म्हणजे तो त्याने काय म्हणतोय आपण की ही बिगॅन म्हणजे सुरुवात केली. बिगिन या शब्दाचा पास्ट टेन्स बिगॅन. सो ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. त्याने नक्कल करायला सुरुवात केली. ॲज इफ म्हणजे जणू काही ही वॉज रिअली स्कॅर्ड. जणू काही तो खरोखरच घाबरलेला आहे आणि अशा पद्धतीची त्याने ॲक्टिंग करायला सुरुवात केली. ॲज इफ म्हणजे जणू काही. आता इथे बिगिनचं पास्ट टेन्स बिगॅन आणि वॉज म्हणजे हे जे वाक्य आहे ते हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. साध्या भूतकाळाला सिंपल पास्ट टेन्स असं आपण म्हणतो. रिअली हा शब्द बघा. रिअल या शब्दाला एलवाय हे प्रत्यय लागलेला आहे. त्याला आपण सफिक्स म्हणतो, एलवाय सफिक्स. तर ते प्रत्यय लागल्याने त्याचं ॲडव्हर्बमध्ये रूपांतर होतं. सो रिअली म्हणजे तो खरोखरच स्केर्ड म्हणजे घाबरला होता. But the boar did not pay any attention to him. But the boar म्हणजे त्या रानडुकराने did not pay any attention to him. त्याच्याकडे कोणतंही लक्ष दिलं नाही. Did not pay any attention म्हणजे कोणतंही लक्ष दिलं नाही. To him म्हणजे त्याच्याकडे. So he kept right on with his work. So he kept. Keep या शब्दाचा पास्ट टेन्स आहे kept. सो ही केप्ट. आता पुन्हा इथे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सो ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क म्हणजे त्याचं तो काम जे काम चालू होतं ते तो करतच राहिला. ॲट लास्ट शेवटी द फॉक्स सेड विथ अ ग्रीन आणि तो कोल्हा आहे. ही सेड, द फॉक्स सेड विथ अ ग्रीन मीन्स विथ अ स्माईल म्हणजे शेवटी
तो कोल्हा एक स्मितहास्य करत म्हणाला, "व्हाय आर यू डुईंग दॅट?" हे तू का करत आहेस? आय ट्राईड व्हेरी हार्ड. ट्राय या शब्दाचा पास्ट टेन्स ट्राईड आलाय बघा इथे. म्हणजे प्रयत्न केला. मी खूप प्रयत्न केला, बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. पण मला कोणताही लपलेला शत्रू किंवा धोका दिसला नाही. डिड नॉट सी म्हणजे मी पाहिला नाही. एनी हिडन एनिमी, हिडन म्हणजे लपलेला शत्रू, और डेंजर. ट्रू रिप्लाइड द बोअर. तर रिप्लाय या शब्दाचा पास्ट टेन्स आहे रिप्लाइड. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, रिप्लाइड म्हणजे उत्तर दिलं. ट्रू रिप्लाइड द बोअर. त्या रानडुकराने उत्तर दिलं, खरं आहे. जस्ट नाव देर मे नॉट बी एनी डेंजर. जस्ट नाव म्हणजे आत्ता. देर मे नॉट बी एनी डेंजर. आता इथे आजूबाजूला कोणताही शत्रू नसेल किंवा धोका नसेल. बट वेन इट रिअली कम्स, पण जेव्हा ते खरोखरच ते समोर येईल किंवा जेव्हा खरोखरच धोका निर्माण होईल, देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. आणि त्यावेळेस मात्र माझ्याकडे माझे टस जे आहेत, माझे जे सुळे आहेत किंवा माझे दात आहेत, ते पाजवण्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल. बघा इथे आता रिअली हा शब्द पुन्हा आलेला आहे. वेन म्हणजे जेव्हा, बट म्हणजे परंतु. परंतु जेव्हा इट रिअली कम्स, ते खरोखरच येईल. देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस. देअर वोंट. आता इथे बघा, विल नॉट. विल नॉट या शब्दाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे? वोंट. सो देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. टू शार्पन, शार्पन म्हणजे पाजविणे. आता टू शार्पन हा शब्द पुन्हा एकदा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब आहे. त्यावेळेस मला माय टस्क म्हणजे माझे जे सुळे आहेत, माझे दात आहेत, तर ते पाजवण्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. माझे जे वेपन्स आहेत, माझी शस्त्र जी आहेत, हॅव टू बी रेडी, ते तयार असली पाहिजेत. फॉर यूज देन, आणि त्यावेळेस ते वापरण्यासाठी तयार असले पाहिजेत. इफ आय एम नॉट रेडी, आय विल हॅव टू सफर. आणि जर माझी तयारी नसेल, तर मला मात्र मग त्रास सहन करावा लागेल. इफ आय एम नॉट रेडी, आय विल हॅव टू सफर. टू सफर म्हणजे तिथे काय म्हणतो आपण की वेदना सहन करणे किंवा त्रास होणे. तर हा त्याचा अर्थ होतो. टू सफर हा इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. तो पुन्हा इथे आय विल हॅव टू सफर. धिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. आणि ही कथा आपल्याला सांगते, टेल्स म्हणजे सांगते. आता इथे टेल्स या शब्दाला, टेल या शब्दाला एस प्रत्यय लागलाय. आता जेव्हा एस प्रत्यय लागतं एखाद्या वर्बला, तर त्या वाक्याचा काळ जो असतो, तर तो काय म्हणतो आपण, तो वर्तमान काळ असतो. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे धिस स्टोरी टेल्स अस, ही कथा आपल्याला सांगते. अस म्हणजे आपल्याला, धिस म्हणजे ही, स्टोरी म्हणजे कथा. टेल्स अस दॅट की, काय सांगते? इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. म्हणजे तयारी केलेली नेहमीच चांगली असते. टू बी प्रिपेअर्ड, इट इज बेस्ट. आता बेस्ट हा शब्द बघा, गुड या शब्दाचं सुपरलेटिव्ह फॉर्म बेस्ट असतो. त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्म बेटर आहे. गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे गुड म्हणजे चांगला, बेटर अधिक चांगला, आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड म्हणजे तयारी केलेली ही सगळ्यात चांगली गोष्ट असते. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. आणि डोंट लीव, लीव म्हणजे सोडून देणे. डोंट लीव म्हणजे सोडू नका. थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट, कोणतीही गोष्ट करायला शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका.
तर त्याची तयारी तुम्ही अगोदरपासून केली पाहिजे. आहे की नाही? खूप सुंदर कथा आहे. याचा बोध असा आहे, की आपण आपल्या जीवनामध्ये देखील अशाच पद्धतीने नेहमी तयारी केली पाहिजे. असं नाही, की एक्झाम आल्यानंतर आपण शेवटच्या क्षणी त्याची तयारी करू. तर दररोज स्लोली आणि रेग्युलरली आपण त्याची प्रॅक्टिस करायला हवी, सराव करायला हवा आणि डेफिनेटली नंतर शेवटच्या वेळेस त्यामुळे आपल्यावर स्ट्रेस येणार नाही किंवा वेळ पुरला नाही वगैरे अशा समस्याच आपल्यासमोर येणार नाहीत. सो दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी प्रिपेअर्ड. इट इज सेड दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे ती प्रॅक्टिसही आपण करायला पाहिजे. अँड डोंट लीव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. So, students, you must have understood and enjoyed the story. So, what you have to do, you have to read this story again and again and try to tell this story to your friends, your parents, or your classmates. So, wish you all the best. Thank you.